आज आहे मुलीचा वाढदिवस. वाढदिवस कोणाचा का असेना, मला खूप आनंद होतो. त्यामध्ये मी देवपूजेपासून घरामध्ये अनेक परिवर्तन करत असते. तर आज सकाळी देवांची देवपूजा खूप सुंदर झाली आणि अशा प्रकारे तुळशीजवळ सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली. तर घरामध्ये सुद्धा मी अनेक बदल करते. तर पाण्यामध्ये विविध फुलांचा समावेश. त्याचबरोबर आता मुलीने घेतला केक बनवायला. अगदी साधा केक म्हणजे रवापासून तयार केलेला. आपण विक्रेते तर भरपूर काही आणत असतो, परंतु घरामधील रवा केक अशा प्रकारे तयार केला. तर त्यामध्ये पनीरची भाजीसुद्धा तयार होत होती. तर केक बनवायचं म्हटलं तर मी आधी शिरा बनवणार होती. तर म्हटलं चला आता आपण केक बनवूया साधा आणि त्याचंच नैवेद्य म्हणून देवालासुद्धा देऊया. तर अशा प्रकारे आमची सुंदर तयारी सुरूच होती. तर मैत्रिणीचा फोन आला मुलीला, मयुरीचा. तर तिने केक पाठवला ऑनलाईन मुलीच्या बड्डेसाठी. तर चला बघूया तो कसा आहे. घरी बनवलेला अगदी साधा सिंपल केक अशा प्रकारे देवाजवळ ठेवला, नैवेद्य दिला आणि तो कट केला. आणि अशा प्रकारे आमची दुपारचीही पूजेची तयारी सुरू झाली. म्हणजे औक्षण करणे. औक्षण करत असताना आम्ही घरामध्ये रामरक्षा स्तोत्र लावतो आणि अशा प्रकारे छान ओवाळून घेतो. आई आणि दादा दोघंही आले होते. तर जेवणाचा बेत केला आणि अशा प्रकारे दुपारचं जेवण वगैरे झालं. त्यामध्ये मुलाने सुद्धा औक्षण केलं बहिणीचं. आणि थोडं कॉमेडी आहे माझा मुलगा म्हणून थोडंफार हसवत असतो. तर अशा प्रकारे त्यांनी सुद्धा औक्षण केलं. त्यानंतर सायंकाळची वेळ खूप महत्त्वाची आहे. तर जेवढ्या वर्षाची माझी मुलगी झाली तेवढ्या वर्षाची मी देव प्रज्वलित केले. सुरुवातीला आपल्या देवघरामधील देवांचं पूजन झालं आणि त्यानंतर आम्ही तिला अशा प्रकारे सगळ्यांनीच ओवाळून घेतलं आणि खूप सुंदर प्रकारे आजचा हा वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपला जो वाढदिवस आहे तो साजरा करत चला. फक्त आपण मेणबत्त्या लावून किंवा केक कापून होत नाही, तर आपल्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्र आणि अशा प्रकारे आनंदाचं वातावरण तयार करून आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे. तर चला पुन्हा भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये.